तर डिअर स्टुडंट्स वेलकम बॅक. आज आपण क्लास 10 जॉमेट्रीचा पहिल्या चॅप्टर मधील खूप इम्पॉर्टंट थेरम घेणार आहोत. तो आहे अँगल बायसेक्टर थेरम. हा थेरम एक्झामला प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा विचारला जातो किंवा ह्याच्यावरील प्रश्न तर 100% एक्झामला येतातच येतात. तर तुम्ही ह्याला इम्पॉर्टंट असं मार्क करून ठेवा. खूप इम्पॉर्टंट थेरम आहे, समजून घ्यायला पाहिजे. तर बघा थेरम काय दिलेला आहे ते आधी आपण समजून घेऊया. द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल. आता समजा की एक ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे, ट्रायंगल ABC. त्याचा बायसेक्टर जो आहे तो काय करतो, डिवाइड द अपोजिट साइड ऑफ अँगल. म्हणतं ह्या अँगलचा अपोजिट साइड कोणता आहे, AB. त्याला कसा डिवाइड करतो, इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड. म्हणजेच AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन BC असणार आहे. बरोबर, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. गिवन काय दिलेलं आहे बघा, इन ट्रायंगल ABC सी इज अ बायसेक्टर ऑफ अँगल सी दिलेला आहे आणि ई काय आहे, इंटरसेक्ट रे सी इंटरसेक्ट बीसी सॉरी AB ऍट पॉइंट ई. हे इथपर्यंत आपल्याला गिवन दिलेलं आहे. म्हणजेच बघा, यासाठी आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, ए अपॉन AB इज इक्वल टू सी अपॉन BC हे प्रूफ करायचंय. तर ह्यासाठी आपल्याला काही कन्स्ट्रक्शन करावं लागेल. काय कन्स्ट्रक्शन करायचंय बघा, आपल्याला अशी एक लाईन ड्रॉ करायची आहे की जी पॅरलल टू द CF असणार आहे. काय करायचं आहे, एक अशी लाईन ड्रॉ करायची आहे की जी पॅरलल टू द CF असणार आहे आणि ती आपण AC जो आहे त्याला असा एक्सटेंड करायचा जो ह्या लाईनला पॉइंट, ह्या लाईनला काय करेल, इंटरसेक्ट करेल. तर आता बघा मी काय केले, एक BD अशी लाईन ड्रॉ केली विच इज पॅरलल टू द CF. मी कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिते, ड्रॉ लाईन DE कशी ड्रॉ केली आहे, विच इज पॅरलल टू द रे CE. ओके, आणि AC आहे, एक्सटेंड AC केला आपण अप टू AC, अप टू कुठे पण एक्सटेंड केला आपण, पॉइंट D पर्यंत आपण एक्सटेंड केलेला आहे बघा. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये पहिला आपण घेऊ प्रूफ येते त्या. सगळ्यात आधी जर बघा मी कोणती लाईन घेते, आता सगळ्यात आधी आपल्याला काय दिलेलं आहे, सी न काय केलेलं आहे, अँगल सी ला दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे, बायसेक्ट केलेला आहे. म्हणजे तुमचा अँगल ACE इज कॉन्ग्रंट, अँगल तुमचा असणार आहे BCE. ह्याला मी देते इक्वेशन नंबर 1. हे आपलं गिवन आहे. तर ACE बायसेक्ट द अँगल C हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. तर आता बघा नेक्स्ट काय आहे, जर बघा CE जर आहे हा पॅरलल टू द BD आहे, बरोबर. रे CE काय आहे, पॅरलल टू द BD आहे. आणि जर मी BC जर एक ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केले, जर रे साइड BC जे आहे जर मी त्याला ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केले, तर तुमचा हा अँगल आणि हा अँगल सेम येईल का बघा. कोणते अँगल झाले हे, ऑल्टरनेट अँगल झाले. म्हणजेच अँगल ECB इज कॉन्ग्रंट कोणता येणार आहे, CBD येणार आहे का. याला करते मी इक्वेशन नंबर 2 आणि रिझन देऊ इथे ऑल्टरनेट अँगल्स. बरोबर, ऑल्टरनेट अँगल्स. आता सिमिलरली मी BC ट्रान्सव्हर्सल न घेता जर मी AD ला ट्रान्सव्हर्सल घेतले तर काय होईल बघा, लाईन पॅरलल आहेत कोणत्या, CE आणि BD ह्या दोन लाईन पॅरलल आहेत, बरोबर. आता ह्या दोन पॅरलल लाईन मध्ये जर मी काय केले, AD ला एक ट्रान्सव्हर्सल घेतले, तर तुमचा हा अँगल आणि हा अँगल दोन्ही सेम झाले का बघा. का, कोणते दोन झाले अँगलचे, करस्पॉन्डिंग अँगल झाले. मग इथे तुम्ही लिहून घ्या, अँगल ACE इज कॉन्ग्रंट, अँगल कोणता झाला तुमचा, CDB. बरोबर, हे झालं इक्वेशन नंबर 3. आता फ्रॉम इक्वेशन 1 2 3 बघा, ACE कॉन्ग्रंट आहे BC ला, हाच BC कॉन्ग्रंट आहे CBD ला, हा AC कॉन्ग्रंट आहे CDB ला. म्हणजेच हे दोन अँगल कॉन्ग्रंट झाले का बघा, हे दोन तर आहेतच. म्हणजे फ्रॉम 1 and 2 हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत, बरोबर. हा ह्याला कॉन्ग्रंट आहे, हा ह्याला कॉन्ग्रंट आहे आणि हे दोन्ही कॉन्ग्रंट आहेत, तर हे दोन सुद्धा अँगल तुमचे कॉन्ग्रंट झाले. म्हणजे इन ट्रायंगल BCD मध्ये
जर दोन ट्रायंगल इक्वल असतील, कोणते कोणते? अँगल CBD इज कॉन्ग्रुएंट अँगल जर तुमचा CDB असेल, तर हा जो ट्रायंगल आहे हा आयसोसेलेस ट्रायंगल असेल का? प्रॉपर्टी ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल काय सांगते? जर एका ट्रायंगलचे दोन अँगल्स इक्वल असतील तर त्याच्या अपोजिट साइड्स काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. हा आपला काय आहे? प्रॉपर्टी ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल आहे. त्यानुसार ट्रायंगल हा कोणता झाला? आयसोसेलेस ट्रायंगल झाला. कोणता? हा पूर्ण ट्रायंगल जो आहे ट्रायंगल ABCD हा काय झाला तुमचा? आयसोसेलेस ट्रायंगल झाला. ओके. म्हणजेच हा जर ट्रायंगल आयसोसेलेस असेल तर त्याच्या अपोजिट साइड काय झाल्या तुमच्या? इक्वल झाल्या. म्हणजे BC कॉन्ग्रुएंट कोण झाला तुमचा? BC ला कॉन्ग्रुएंट कोण करणार तुम्ही? CD झाला. बरोबर? ओके. मग आता BC कॉन्ग्रुएंट कोण झाला इथे? CD आहे. BC कॉन्ग्रुएंट कोण झाला तुमचा? CD झाला. म्हणजेच बघा आता आपल्याला काय प्रूफ करायचं आहे? AE अपॉन EB BC कॉन्ग्रुएंट कोण झाला? हा झाला. ओके. आता त्याचबरोबर आपण काय करूया बघा, हा एक पूर्ण मोठा ट्रायंगल आता कन्सिडर करूया. कोणता ट्रायंगल? पूर्ण मोठा बाहेरचा ट्रायंगल आता कन्सिडर करू. ट्रायंगल ADB पूर्ण मोठा बाहेरचा ट्रायंगल आता आपण कन्सिडर करूया. हा बाहेरचा पूर्ण मोठा ट्रायंगल मी कन्सिडर करते. ओके. आता ह्या ट्रायंगल मध्ये बघा, आपण आधीच कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे? CE जो आहे पॅरलल टू द BE आहे. पूर्ण मोठा ट्रायंगल मी कन्सिडर केले आहे. पूर्ण मोठा AD मध्ये. ABD मध्ये कोण आहे? इन ट्रायंगल ABD. इन ट्रायंगल ABD मध्ये कोण आहे? CE पॅरलल टू कोण आहे? साइड BD आहे. बरोबर? मग जर मी ते बेसिक प्रोपोर्शनल थेरम जर लावले, तर माझा AC अपॉन CD इज इक्वल टू AE अपॉन EB होईल का बघा? बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम इथे रिझन तुम्ही लिहा बाय BPT AC अपॉन CD का बघा पूर्ण मोठ्या ट्रायंगल मध्ये CE ला पॅरलल कोण आहे? BD आहे आणि जर एका ट्रायंगल मध्ये एक साइड पॅरलल टू द साइड असेल तर रिमेनिंग टू साइडला डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये डिवाइड करत असेल तर ती सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. हा आपल्या बीपीटीचा थेरम आहे. म्हणजे AC अपॉन CD इज इक्वल टू EE अपॉन EB झाला का? येस झाला. आता परत बघा आपण काय करूया? हे इथे CDच्या ठिकाणी बघा CD इज कॉन्ग्रुएंट टू द BC आहे का? आहे. म्हणजे इथे मी CDच्या ठिकाणी BC लिहू शकते का? ऑफ कोर्स लिहू शकते. म्हणजे देअरफॉर AC अपॉन BC इज इक्वल टू AE अपॉन EB लिहूया का इथे? का? इथे वरती आपण प्रूफ केलेला आहे. त्याला पाहिजे तर इक्वेशन नंबर तुम्ही 4 देऊ शकता. या 4 नुसार इथे लिहा तुम्ही फ्रॉम 4 AC अपॉन BC इज इक्वल टू AE अपॉन EB झाला. ओके. आता परत इकडे बघा आपल्याला प्रूफ काय करायचं होतं? AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CB प्रूफ करायचं होतं का बघा? तेच प्रूफ आपण केलेलं आहे का बघा चेक करा. समजलं? अशा पद्धतीने आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम प्रूव्ह करायचा आहे. ह्या थेरममध्ये आपण काय-काय यूज केलं? पहिला आपण लाईन पॅरलल ड्रॉ केली, व्हिच इज पॅरलल टू द तुमचा अँगल बायसेक्टरला. तुम्ही एक लाईन पॅरलल ड्रॉ केली. त्यानंतर तुम्ही ते अल्टरनेट 2 लाईन पॅरलल घेतल्या. एकदा BC ला पण ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केला, एकदा पूर्ण AD ला पण ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केला. त्यानुसार एकदा आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला इक्वल मिळाले, एकदा अल्टरनेट अँगल्स इक्वल मिळाले. फ्रॉम इक्वेशन 1 एंड 2 ट्रायंगल BCD मध्ये दोन अँगल जर इक्वल असतील तर त्याचे अपोजिट साइड सुद्धा इक्वल असतात बाय प्रॉपर्टी ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल BC कॉन्ग्रुएंट CD मिळाला. त्यानंतर पूर्ण आपण मोठा ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे ABD. ह्या ABD मध्ये CE पॅरलल टू द BD आपण ऑलरेडी कन्स्ट्रक्ट केलेला आहे. ओके. मग आपण इथे बाय BPT लावला. BPT नुसार AC अपॉन CE इज इक्वल टू AE अपॉन EB झाला आणि ह्या CD च्या ठिकाणी आपण BC पुट केला जो आपण ऑलरेडी इक्वेशन नंबर 4 मध्ये काढला होता. समजलं? आणि त्यानुसार आपण हा पूर्ण अँगल बायसेक्टर थेरम इथे प्रूफ केलेला आहे. तसं थोडासा लेंथी आहे, पण खूप सोपा आहे. जर स्टेप वाईज केलात तर. आय होप की हा थेरम तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजला असेल. तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका.